स्वामी समर्थ. भक्तांनो, उद्याचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांसाठी सुवर्ण योग आहे. हा दिवस असा आहे की जर तुम्ही तो दुर्लक्षित केला तर आयुष्यातील मोठी संधी तुमच्या हातातून निसटू शकते. होय, अनेकांना माहितीच नसते, पण काही विशिष्ट दिवस असे असतात जेव्हा दैवी शक्ती हजारो पटींनी सक्रिय होतात. आणि जो व्यक्ती त्या दिवशी योग्य सेवा करतो त्याचं नशीब अक्षरशः बदलल्याशिवाय राहत नाही. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर हा दिवस नुसता गेला, तुम्ही काहीच केलं नाही, तर जे भाग्यात मिळू शकत होतं ते पुढे अनेक वर्ष मिळेलच याची खात्री नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो उद्या केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे, आर्थिक समस्या आणि अपूर्ण इच्छा लवकरच पूर्ण होतील. भक्तांनो, उद्या आहे अत्यंत पवित्र आणि दैवी असा दिवस, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. हा दिवस फक्त एक उत्सव नाही, तर हा तो दिवस आहे ज्या दिवशी स्वामींची कृपा पृथ्वीवर अधिक प्रमाणात जागृत असते. धार्मिक मान्यतेनुसार काही विशिष्ट तिथी आणि योग असे असतात ज्यावेळी दैवतांत्व अधिक सक्रिय होतं, आणि स्वामी प्रकट दिन हा त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो. स्वामी समर्थ हे स्वतः दत्तावतार आहेत, म्हणजेच गुरुतत्वाचं मूर्त स्वरूप. यामुळे उद्याचा दिवस आणखी शक्तिशाली बनतो. या दिवशी एक खास गोष्ट घडते, ती म्हणजे स्वामींचं दैवी तत्व अनेक पटींनी वाढतं. इतर दिवशी आपण कितीही प्रार्थना केली तरी तिचं फळ हळूहळू मिळतं, पण अशा विशेष दिवशी केलेली छोटीशी सेवा सुद्धा मोठं फळ देऊ शकते. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, पूजा करतात, जप करतात, कारण त्यांना माहीत असतं आज केलेली एक सेवा आयुष्यभराचा आशीर्वाद देऊ शकते. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. तुम्ही उद्या मोठी पूजा केली नाही, व्रत केलं नाही, काहीच केलं नाही तरी चालेल, पण जर तुम्ही हा एक छोटासा उपाय केला तर तुम्हाला या संपूर्ण दिवसाचं पुण्यफळ मिळू शकतं. आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणल्याचे अनुभव आहेत. उद्याच्या दिवशी तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, एक अतिशय साधी गोष्ट. गाईला एक विशेष वस्तू खाऊ घालायची आहे. पण थांबा, ही वस्तू योग्य पद्धतीने, योग्य वेळेत आणि योग्य भावनेने दिली तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील. घरातील दारिद्र्य कमी होईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग खुला होईल. भक्तांनो, आता इथे एक गोष्ट खूप शांतपणे आणि मन लावून समजून घ्या, कारण हीच ती गोष्ट आहे जी संपूर्ण उपायाचा रहस्य उघड करते. गाय फक्त एक प्राणी नाही, आपल्या धर्मात तिला माता म्हटलं जातं, कारण ती फक्त दूध देत नाही, तर ती पालन पोषण, शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की गायीच्या अंगात 33 कोटी देवतांचा वास असतो. म्हणजेच आपण जेव्हा गायीला अन्न देतो तेव्हा प्रत्यक्षात आपण सर्व देवतांची सेवा करत असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात, आणि दत्त परंपरेमध्ये गायीला अत्यंत उच्च स्थान दिलं गेलं आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी गायीला प्रेमाने काही खाऊ घालता तेव्हा ते फक्त एक साधं दान राहत नाही, ते थेट स्वामींच्या चरणी अर्पण झाल्यासारखं मानलं जातं. आता इथे एक खूप गूढ आणि थोडीशी भीतीदायक गोष्ट आहे. अनेक लोक रोज देवपूजा करतात, जप करतात, पण तरीही त्यांच्या आयुष्यात अडचणी कमी होत नाहीत. का असं होतं? कारण काही वेळा आपल्याकडून सेवा अपूर्ण राहते. आपण देवाला फुलं अर्पण करतो, पण जिवंत सृष्टीची सेवा विसरतो. आणि इथेच गायीची सेवा खूप मोठं काम करते. ज्या घरात गायीचा आदर केला जातो, जिथे तिला अन्न दिलं जातं, तिथे नकारात्मक शक्ती टिकू शकत नाहीत असं मानलं जातं. उद्याचा दिवस तर अजून विशेष आहे, कारण या दिवशी स्वामींचं तत्व अधिक जागृत असतं. म्हणून या दिवशी जर तुम्ही गायीला काही खाऊ घातलं तर त्याचं फळ अनेक पटींनी वाढून तुम्हाला परत मिळतं. आता तुम्ही विचार करत असाल, आपण तर कधी कधी गायीला चपाती देतो, मग यात नवीन काय आहे? पण थांबा, इथेच खरा फरक आहे. इतर दिवशी केलेली सेवा आणि अशा पवित्र दिवशी केलेली सेवा यात जमीन आसमानाचा फरक असतो. आणि त्यातही जर योग्य पद्धतीने योग्य वस्तू दिली तर त्याचा परिणाम अजून जलद आणि प्रभावी होतो. आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी तुम्हाला कोणती वस्तू गायीला द्यायची आहे, ती कशी तयार करायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. पण लक्षात ठेवा, हा उपाय फक्त कृती नाही तर भावना आहे.
तुमच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि स्वामींवर पूर्ण समर्पण असणं खूप गरजेचं आहे. उद्याच्या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठा. उठल्यानंतर सर्वप्रथम मन शांत करा. घाई गडबड नको. कारण आपण जे काही करणार आहोत ते स्वामींच्या कृपेसाठी आहे. यानंतर स्वच्छ स्नान करा आणि शक्य असेल तर स्नानाच्या पाण्यात थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि चिमूटभर हळद मिसळा. यामुळे शरीराची आणि मनाची शुद्धी होते असं मानलं जातं. स्नान झाल्यावर देवघरात जा. तिथे आपल्या घरातील सर्व देवांची साध्या पण भावपूर्ण पद्धतीने पूजा करा. जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तिला हलकासा अभिषेक करा. फोटो होते असं मानलं जातं. स्नान झाल्यावर देवघरात जा. तिथे आपल्या घरातील सर्व देवांची साध्या पण भावपूर्ण पद्धतीने पूजा करा. जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तिला हलकासा अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. धूप, दीप, अगरबत्ती लावा आणि वातावरण प्रसन्न करा. स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा आणि शक्य असेल तर पिवळ्या रंगाचा नैवेद्य देखील ठेवा. कारण पिवळा रंग हा गुरुतत्वाचा आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. आता इथपर्यंत तुम्ही जे काही केलं ते म्हणजे तुमचं मन आणि वातावरण तयार करणं होतं. खरा उपाय आता सुरू होतो. तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचंय. त्या पिठात अगदी चिमूटभर हळद टाका. 2 चमचे दूध घाला आणि थोडंसं पाणी घालून एक मऊ गोळा तयार करा. हा गोळा बनवताना मनात सतत स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण या नावात खूप मोठी शक्ती आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेक लोक दुर्लक्ष करतात. तुम्हाला आधीच थोडी चणा डाळ पाण्यात भिजत ठेवायची आहे. किमान 4 ते 5 तास तरी ती भिजलेली असावी. जेव्हा तुम्ही चपाती बनवायला सुरू कराल तेव्हा त्या कणकेमध्ये थोडासा गूळ आणि ही भिजवलेली चणा डाळ मिसळा आणि मग अगदी छोट्या आकाराची एक चपाती तयार करा. जशी आपण गोड पोळी बनवतो तशीच ही बनवायची आहे. ही चपाती साधी नसते. ही एक प्रकारे तुमची भावना, तुमची प्रार्थना असते जी तुम्ही स्वामींना अर्पण करत आहात. ही चपाती तयार झाल्यावर तिला हलकसं तूप लावून नीट भाजून घ्या. आता ही तयार झालेली चपाती एका स्वच्छ ताटात ठेवा आणि त्या चपातीवर 2 पिकलेली पिवळी केळी ठेवा. हे करताना घाई करू नका. कारण प्रत्येक गोष्टीत तुमची भावना असणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतर एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यात थोडंसं हळद, कुंकू आणि अक्षता टाका. एक छोटासा तुपाचा दिवा लावा आणि हे सर्व साहित्य एकत्र एका ताटात ठेवा. आता तुम्ही विचार करत असाल हे सगळं का करायचं? तर यामागचं कारण खूप सोपं आहे. आपण जे काही गायीला देणार आहोत ते आधी स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. कारण त्यामुळे त्या वस्तूचं महत्त्व आणि पवित्रता अनेक पटींनी वाढते. आतापर्यंत तुम्ही जे काही केलं ती होती तयारी. पण आता जी कृती तुम्ही करणार आहात तीच तुमचं नशीब बदलू शकते. देवघरात जे ताट तुम्ही तयार करून ठेवलं आहे ते काही वेळ स्वामींसमोर ठेवून द्या. त्या काही क्षणात मनात शांतपणे प्रार्थना करा की स्वामी, ही माझी छोटी सेवा आहे, ती तुम्ही स्वीकारा. काही मिनिटांनंतर ते ताट उचला आणि थेट गायीपाशी जा. गाय तुमच्या घरची असो, शेजाऱ्यांची असो किंवा रस्त्यावर दिसणारी कोणतीही गाय असो. भावना शुद्ध असेल तर कोणतीही गाय चालते. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. गायीपाशी जाताना मनात कोणताही अहंकार नसावा. मी काहीतरी देतोय अशी भावना नको, तर मला सेवा करण्याची संधी मिळाली अशी भावना असावी. गायीजवळ पोहोचल्यानंतर सर्वप्रथम त्या तांब्यातील पाणी हलकसे तिच्या पायांवर अर्पण करा. हे एक प्रकारचं पूजनच आहे. यानंतर गायीच्या कपाळावर हलकसं हळद कुंकू लावा आणि दोन्ही हात जोडून तिच्यासमोर नमस्कार करा. हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही फक्त एका प्राण्याला नाही तर त्या माध्यमातून स्वामींनाच वंदन करत आहात. आता ती चपाती आणि केळी तुमच्या हातात घ्या आणि प्रेमाने गायीला खाऊ घाला. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही गायीला खाऊ घालता तेव्हा शक्य असेल तर तुमच्या हातानेच खाऊ घाला. कारण जेव्हा गायीची जीभ तुमच्या हाताला स्पर्श करते तेव्हा तो क्षण साधा राहत नाही. असं मानलं जातं की त्या क्षणी तुमच्यावर असलेली नकारात्मकता, अडचणी, दारिद्र्य हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते. हा फक्त एक स्पर्श नाही, तो एक दैवी संपर्क असतो. पण जर कोणाला भीती वाटत असेल किंवा शक्य नसेल तर ताट गायीसमोर ठेवू शकता. भावना महत्त्वाची आहे, पद्धत नाही. यानंतर गायीभोवती एक प्रदक्षिणा करा आणि त्यावेळी शांतपणे मंत्र जपा.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला जसा मंत्र जमेल तसा जपा. प्रदक्षिणा करताना डोळे बंद करून एकच गोष्ट मनात ठेवा, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, माझं हे संकट दूर होऊ दे, आणि मग मनापासून नमस्कार करा. भक्तांनो, हा क्षण खूप शक्तिशाली असतो, कारण त्यावेळी तुमची प्रार्थना थेट दैवी शक्तीपर्यंत पोहोचत असते. आता इथे एक गोष्ट अजून समजून घ्या. जर उद्या तुम्हाला गायच मिळाली नाही तर काय करायचं? तर काळजी करू नका. जेव्हा तुम्हाला दिवसभरात कधीही गाय दिसेल तेव्हा तिच्यासाठी काहीतरी खाऊ घ्या. हिरवा चारा, फळं किंवा साधी चपाती सुद्धा चालेल. कारण उद्याच्या दिवशी गायीला खाऊ घालणं म्हणजे थेट स्वामींची कृपा मिळवणं असं मानलं जातं. अनेकांना वाटतं अशी छोटीशी गोष्ट करून काय फरक पडणार, पण खरं सांगायचं तर बदल मोठ्या गोष्टींनी नाही तर अशा छोट्या पण योग्य वेळी केलेल्या कृतींनी होतो. उद्याच्या या पवित्र दिवशी जर तुम्ही श्रद्धेने गायीची सेवा केली तर सर्वात आधी तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू कमी व्हायला लागतात. ज्या कामांमध्ये वारंवार अडचणी येतात, जिथे कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नाही, तिथे मार्ग खुला व्हायला लागतो. अनेक लोकांचा अनुभव असा आहे की या दिवशी केलेल्या सेवेमुळे त्यांच्या अडकलेल्या कामांना गती मिळाली, आर्थिक अडचणी कमी झाल्या आणि घरातील वातावरण सुद्धा शांत आणि सकारात्मक झालं. जर तुमच्या घरात सतत पैसे येऊनही टिकत नसतील किंवा अनावश्यक खर्च वाढत असेल तर हा उपाय त्या प्रवाहाला थांबायला मदत करतो असं मानलं जातं. तसंच मनात एखादी इच्छा असेल जी खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर त्या इच्छेसाठीही हा दिवस खूप प्रभावी मानला जातो. पण इथेच एक सावधानतेची गोष्ट आहे. उद्याच्या दिवशी चुकूनही गायीला त्रास देऊ नका, तिला हुसकावून लावू नका, रागाने वागू नका. कारण ज्या दिवशी आपण सेवा करायला हवी त्या दिवशी जर आपण उलट वागलो तर त्याचा परिणामही उलटच होऊ शकतो. जर तुमच्या घरासमोर गाय आली तर तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. जरी काही मोठं नसले तरी एक चपाती, थोडं अन्न प्रेमाने द्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जसं गायीला महत्त्व आहे तसंच या दिवशी कुत्र्यालाही महत्त्व दिलं जातं. कारण स्वामींच्या रूपात आपण अनेक वेळा कुत्रेही पाहतो. म्हणून शक्य असेल तर एखाद्या कुत्र्याला सुद्धा चपाती, बिस्किट किंवा थोडं अन्न द्या. ही सुद्धा एक सेवा आहे. तसंच तुमच्या जवळ गोशाळा असेल तर तिथे जाऊन चारा दान करा किंवा पाणी द्या. ही सेवा खूप मोठं पुण्य देणारी मानली जाते. आणि हो, शक्य असेल तर घरातील एक व्यक्ती तरी उद्या उपवास करा. संध्याकाळी स्वामींची पूजा करून तो उपवास सोडा. भक्तांनो, शेवटी एकच सांगतो, हा उपाय करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा आणि विश्वास. कारण उपायात शक्ती नसते, शक्ती असते तुमच्या भावनेत. जर मनापासून केलं तर अगदी छोटासा प्रयत्न सुद्धा मोठं फळ देतो. आणि म्हणूनच उद्याचा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. आता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि मनापासून प्रार्थना करा, स्वामी तुमच्या सर्व अडचणी दूर करो, तुमचं जीवन सुख समृद्धीने भरून टाको. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा.